चला तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल दम आलू। दम आलू बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलोपेक्षा थोडेसे कमी मिनी पोटॅटोज म्हणजे छोट्या साईजचे जे बटाटे असतात ते घेतलेले आहेत। ते बाजारामध्ये इझिली मिळतात। तर इथे मी ते बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर आपल्याला इथे फक्त 10 मिनिटे याला 50% शिजवून घ्यायचं आहे। बटाटे शिजताय तोपर्यंत दम आलूसाठी लागणारा मसाला तयार करूया। मसाला बनवण्यासाठी आपल्याला इथे एक मोठ्या आकाराचा कांदा, टोमॅटो थोडासा कमी घ्यायचा आहे, अर्धा टोमॅटो, लसूण, इथे आपल्याला आलं घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचा किस घ्यायचा। आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही काश्मीरी लाल मिरची आपण जी असते ना मोठी ती थोडीशी भिजवून ते सुद्धा घालू शकता। थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालू शकता। माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी स्किप केलेली आहे। आणि आता हा सर्व मसाला आपला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा आहे। बटाटे उकळल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची। त्यानंतर काटेरी चमचने त्या बटाट्यांना छिद्र पाडायचे आहेत जेणेकरून मसाला आतपर्यंत मुरला जाईल। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपण हे जे सर्व बटाटे उकळलेले आहेत ते त्याच्यामध्ये घालून फ्राय करून घ्यायचे आहेत। 5 मिनिटं फ्राय केल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट आणि थोडंसं चवीनुसार ते मीठ घालून आपल्याला परत एकदा 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचे आहेत। तर आता दम आलूसाठी लागणारा दम देऊया। तर कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडेसे जिरे आणि 2 तमालपत्र घालायचे। तयार केलेला मसाला घालून एक आपल्याला इथे अर्धा मिनिट परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये। आपण याच्यामध्ये काही सुके मसाले घालूया। हळद आहे, धने जिरा पावडर आहे, त्यानंतर घरगुती जो काळा मसाला आहे तो आहे, कारण या काळ्या मसाल्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले आहेत। जे पण खडे मसाले असतात ते सर्व प्रकारचे मसाले आहेत। त्यानंतर इथे मी घातलेला आहे सब्जी मसाला, तो सुद्धा आपल्याला छान इथे तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत। आणि लागेल तेवढंच गरम पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते भांडं विसळून आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। उकळी आली की यामध्ये बटाटे घालायचे आहेत। दम आलूसाठी जास्त ग्रेव्ही लागत नाही, अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून एक 5 मिनिट आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा कसुरी मेथी घालायची आणि गॅस बंद करून घ्यायचा। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये होणारा हा ढाबा स्टाईल दम आलू अगदी एकदम योग्य पद्धतीने बनवलेला आहे आणि एकदम भारी झाला होता। पहिल्यांदा बनवला आणि सर्वांनाच आवडला। खरंच खूप छान झाला होता। तुम्ही सुद्धा नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।